मिनिट फक्त विचार करा की जे काही तुम्ही आज वाचत आहात, जो काही तुम्ही अभ्यास करत आहात, त्याची गरज खरंच कधी आहे. कदाचित परीक्षा इथून 2 महिने 4 महिने कदाचित वर्षभरानंतर सुद्धा असू शकते. आणि त्यावेळी जे काही तुम्ही आज वाचत आहात त्याची गरज पडणार आहे. याचा अर्थ तुम्ही जे काही आज अभ्यास करणार आहात ते तुम्हाला परीक्षेच्या वेळेस आठवायलाच पाहिजेत. आणि तुम्हाला काय वाटते की विदाऊट रिव्हिजन हे शक्य आहे का? आणि मग जर शक्य नसेल तर मग रिव्हिजनला का अंडर एस्टिमेट करत आहात? 2 सिंपल फंडा सांगतोय रिव्हिजन करण्यासाठी. फर्स्ट इज द ॲक्टिव्ह रिकॉल. म्हणजेच काय की जे तुम्ही काही अभ्यास केलेला पूर्ण वाचून झाल्यानंतर बुक बंद करा, किंवा जर ऑनलाईन जर सेशन बघत असणार तर तो पॉज करा आणि आठवण्याचा प्रयत्न करा. शक्य झाल्यास एक रफ पेज घ्या, त्यावर एक एक पॉईंट नोट करण्याचा प्रयत्न करा. याला सिंपल म्हणतात काय तर ॲक्टिव्ह रिकॉल. दुसरा आहे की ठीक आहे की आता तुम्हाला लगेच तर आठवत आहे, पण परीक्षेपर्यंत कसं लक्षात राहील यासाठी जनरली जे टॉपर्स आहेत किंवा कोणत्याही अधिकाऱ्यांचे तुम्ही व्हिडिओज बघा, तुम्हाला एक लक्षात येईल की त्यांनी जो काही आज अभ्यास केलेला आहे तो उद्या परत त्यांनी रिवाईज केलाय, 1 आठवड्यानंतर परत रिवाईज केलंय आणि 1 महिन्यानंतर परत रिवाईज केलंय. म्हणजे त्यांनी ते परत परत स्वतःला रिकॉल करण्याचा प्रयत्न केलाय. एक्झाममध्ये नक्की त्या गोष्टी त्यांना आठवणार आहेतच.